नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सक्सेस एज्युकेशन अकॅडमी बारामती या पोलीस भरती व सरळ सेवा लेखी मार्गदर्शन अकॅडमी व क्लासेस मध्ये आपले स्वागत आहे. सर्वांचं स्वप्न असतं की एक सरकारी नोकरी पाहिजे किंवा याच्यापेक्षा जास्त जाऊन अंगावरती खाकी वर्दी पाहिजे. तर हेच वर्दीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपला क्लास व आपली अकॅडमी आपल्यासाठी प्रयत्न करत आहे. व आता ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी, ध्येय पूर्ण करण्यासाठी आपल्याला परीक्षा द्यावी लागते. ती असते पोलीस भरती परीक्षा. याच्यामध्ये लेखी व ग्राउंड असे दोन भाग असतात. तर यातील लेखी परीक्षेबद्दल आपण आज बोलणार आहोत. लेखी परीक्षेमध्ये तर पहिल्यांदा आपण पेपर पॅटर्न काय असतो. पेपर पॅटर्न म्हणजे कोणतीही एक्झाम देताना नक्की आपल्याला कशाची एक्झाम द्यायची, त्याचा पेपर कसा पडणार आहे, त्याचं पॅटर्न काय असणार आहे, त्याचा सिलेबस काय असणार आहे, त्याचं पेपरचं स्ट्रक्चर काय असणार आहे, हे सर्व समजून घेऊयात आज. तर पहिला पॉईंट काय आपला पेपर पॅटर्न. पेपर पॅटर्न यामध्ये एक्झाम किती मार्काची असते, तर याचे गुण असतात 100 गुण. 100 गुणांची परीक्षा होते. आणि कुठलीही परीक्षा देताना त्या परीक्षेला वेळ किती असतो हे पण जाणून घेणं महत्वाचं असतं. तर पोलीस भरतीमध्ये 100 गुणांची परीक्षा असते, त्याला 90 मिनिटाचा वेळ असतो. 90 मिनिटामध्ये दीड तासाची आपल्याला ही परीक्षा असते. आता ही परीक्षेचा आपल्याला वेळ कळला, गुण कळले. आता परीक्षेमध्ये मेन विषय किती असतात, मुख्य विषय ज्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. अभ्यास करून आपलं ध्येय गाठायचंय. शून्यातून आपल्याला अभ्यास पूर्ण करून आपल्याला ध्येय आपलं गाठायचंय. तर बघा, याच्यामध्ये विषय असतात 4. याच्यामध्ये असतात विषय 4. प्रत्येक विषयाला असतात 25-25 मार्क. म्हणजेच हे 100 मार्क या 4 विषयांमध्ये विभागलेले असतात. प्रत्येक विषयाला 25-25 मार्कांचं असतं. आणि एक मुख्य ह्याच्याबद्दल विषय म्हणजे, तर याच्यामध्ये कुठलीही निगेटिव्ह मार्किंग नसते. म्हणजे तुम्हाला चुकीच्या उत्तराबद्दल कोणत्याही प्रकारचा मार्क तुमचा कट होणार नाही. तुम्हाला आहे ते तुमचे जेवढे अटेंड आहेत तेवढे तुम्हाला मार्क मिळणार. म्हणून जेवढा जास्तीत जास्त अटेंड करता येईल तेवढा पेपर अटेंड करायचा. तर बघा, याच्यामध्ये विषय असतात 4. त्याचे कोणते कोणते विषय असतात, ते विषय असतात. पहिला अंकगणित, जो सर्वांना अवघड राहतो, पण अभ्यास जर केला तर हा विषय खूप मार्क देणारा विषय आहे. याला मार्क असतात 25 गुण. नंतर बुद्धिमत्ता, त्याला पण 25 मार्क असतात. नंतर मराठी व्याकरण, जे आपण 12वी पर्यंत व्याकरण शिकलेलं असतो तेच पडतं, दुसरं तिसरं काही येत नाही, तेच असतं. मराठी व्याकरण 25 गुण. आणि सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञान म्हणजे आपण 1ली पासून 12वी पर्यंत जे विषय शिकलेला आहे, शालेय अभ्यासक्रम जे शिकलोय त्याच्या रिलेटेड असतात. आणि करंट, चालू घडामोडी, सगळं मिक्स असा आपल्याला 25 मार्काचा पेपर होतो, सामान्य ज्ञान. आणि हे सर्व मिळून तुम्हाला येतात 100 मार्काला विषय. तर याचीच आपल्याला तयारी आपल्या अकॅडमी कडून करून घेतली जाईल. स्टेप बाय स्टेप, शून्यापासून ते वर्दी मिळेपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहोत. आणि हे सर्व आम्ही तुमच्याकडून करून घेणार आहोत. तर स्टेप बाय स्टेप आपण कसं नियोजन करायचं, कसं चालू करायचं हे आपण समजून घेऊयात.